गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बियर आणि दारू पिणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नेमकी किती वाढ झाली आहे आणि अवैधरित्या दारू पिणाऱ्यांची काय कारवाई होते? जिल्ह्यामध्ये धाब्यांची संख्या जास्त होती, त्या तुलनेने परमिट रूमची संख्या कमी आहे आणि धाब्यावरती अवैधरित्या मद्य विक्री केली जाते। त्या अनुषंगाने धाब्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949चे कलम 68 आणि 84 अंतर्गत मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कारवाई करून सदर जे ग्राहक अवैध धाब्यावरती मद्य प्राशन करतात अशा ग्राहकांना दंडात्मक कारवाई झाली आणि जे ढाबा मालक अवैधरित्या ढाबा चालवतात त्यांनाही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 68 नुसार 25,000 ते 50,000 रुपयाचा इतका माननीय न्यायालयाने दंड ठोठावलेला आहे। एप्रिल टू नोव्हेंबर या महिन्यामध्ये एकूण इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजे भारतीय बनावटीची विदेशी मद्य त्याची 2022-23 मध्ये 47,32,351 लिटर एवढी विक्री झालेली आहे। गत वर्षीच्या तुलनेत जवळपास 11,17,033 लिटर एवढी जास्त आहे। आणि बिअरचा विचार केला तर यावर्षी म्हणजे 22-23 मध्ये 44,67,110 लिटर विक्री झालेली आहे। तीच गेल्या वर्षीच्या तुलनेत 18,13,739 लिटर एवढी जास्त आहे। म्हणजे गतवर्षी तुलनेत 68% बियर जास्त आहे आणि फॉरेन लिकर 30% गतवर्षी तुलनेत जास्त विक्री झालेली आहे। नववर्षाच्या अनुषंगाने मोठ्या आपण 2022-23 मध्ये एकूण 800 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये 1,065 आरोपींना अटक केलेली आहे आणि 101 वाहने जप्त केलेली आहे। त्यामध्ये 3,34,70,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। गत वर्षीच्या तुलनेत तो 1,45,54,142 रुपये इतका जास्त आहे। मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धाब्यांची संख्या जास्त होती, त्या तुलनेने परमिट रूमची संख्या कमी आहे आणि धाब्यावरती अवैधरित्या मद्य विक्री केली जाते। त्या अनुषंगाने धाब्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949चे कलम 68 आणि 84 अंतर्गत मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कारवाई करून सदर जे ग्राहक अवैध धाब्यावरती मद्य प्राशन करतात अशा ग्राहकांनाही दंडात्मक कारवाई झाली आणि जे ढाबा मालक अवैधरित्या ढाबा चालवतात त्यांनाही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 68 नुसार 25,000 ते 50,000 रुपयाचा इतका माननीय न्यायालयाने दंड ठोठावलेला आहे। त्यामुळे लोकांना असे आवाहन करण्यात येते की सरकारमान्य दुकानं असेल अशा दुकानामध्येच जर मद्यप्राशन करायचं असेल तर त्यांनी मद्यप्राशन करावे।